सध्या सांगली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी 6 नगरपरिषदा आणि 2 नगरपंचायतीची निवडणुका आहेत आणि या सर्व गोष्टींमध्ये आपण महत्त्वाची बाब बघायला मिळते ती म्हणजे भारतीय जनता पक्षाला एक काटेकी टक्कर आपल्याला म्हणावं लागेल। ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची असेल, त्याचबरोबर काँग्रेसची असेल आणि जो उर्वरित भाग आहे तो म्हणजे अजितदादा पवार गट, त्याचबरोबर शिवसेना उभाटा गट। तर काही ठिकाणी आपण बघितलं तर एकनाथरावजी शिंदे यांची सुद्धा शिवसेना ही भारतीय जनता पक्षालाच टक्कर देताना दिसून येत आहे। तर सर्वात महत्त्वाची बाब आपण बघायला गेलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आहे हा पूर्णपणे भारतीय जनता पक्षाला टक्कर देताना दिसून येत आहे। यामध्ये महत्त्वाचा रोल आहे तो म्हणजे खासदार विशाल पाटील यांचा सुद्धा एक महत्त्वाचा रोल दिसून येतोय। जे काही लोकसभेला किंवा विधानसभेला जी मित्र होते तेच मित्र सध्या एकमेकांना मदत करताना सुद्धा दिसत आहेत। यामध्ये आपण बघितलं तर खासदार विशाल पाटील हे उरण ईश्वरपूर या ठिकाणी सुद्धा मदत करताना दिसत आहेत। प्रत्येक ते जे काही मीटिंग्स वगैरे असतील हे मीटिंग्स अटेंड करताना दिसून येत आहेत। त्याचबरोबर विशाल पाटील यांचं पलूस मतदारसंघामध्ये त्यांचे अगदी जवळचे मित्र म्हटलं तरी चालेल ते म्हणजे विद्यमान आमदार विश्वजित कदम। त्याचबरोबर विट्यामध्ये बघितलं तर विट्याची सुद्धा विशाल पाटील, त्याचबरोबर तासगावचे आमदार रोहित पाटील यांची जी काही मैत्री आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी सुहास बाबर जे आमदार आहेत शिवसेना शिंदे गटाची यांच्यासोबत मैत्री आहे। त्यामुळं या ठिकाणी सुद्धा जी काही मोठी मतांची जुळवाजुळव आहे ही सुद्धा आपल्याला या ठिकाणी सुहास बाबरांना होताना दिसून येत आहे। थोडक्यात जे काही विशाल पाटील असतील किंवा रोहित पाटील असतील यांची जी काही मैत्री आहे किंवा जे काही कॉम्बिनेशन आहे, जो काही टायअप आहे, तर दुसरीकडे बघितलं तर जत नगर परिषदेमध्ये सुद्धा सध्या खूप मोठी या ठिकाणी काटेकी टक्कर होताना दिसून येत आहे। भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस अशा पद्धतीची जी काही लढत आहे यामध्ये सुद्धा काँग्रेसला राष्ट्रवादी असेल किंवा राष्ट्रवादीला काँग्रेस असेल अशा पद्धतीची जी काही एकमेकांना मदत आहे ही सुद्धा या ठिकाणी होताना दिसून येत आहे। राहिला प्रश्न जो काही महानगरपालिका क्षेत्राचा, तर तो प्रश्न हा प्रलंबित असला तरी सुद्धा नगर परिषदांमध्ये सध्या 2च लढत आपल्याला दिसून येतात। त्या म्हणजे राष्ट्रवादी दोन्ही गट असतील, यामध्ये अजितदादा पवार गट असेल, त्याचबरोबर शरदचंद्रजी पवार गट असेल, त्याचबरोबर काँग्रेस असेल। हे जे 3 पक्ष आहेत हे 3 पक्ष विरुद्ध भारतीय जनता पक्ष अशा पद्धतीची जी काही सध्या लढत आपल्याला दिसून येत आहे ही खूप महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये विशाल पाटील जे खासदार आहेत, जे सांगली जिल्ह्याचे खासदार, यांची जी काही मैत्री आहे ही मैत्री संपूर्ण 5 ते 6 तालुक्यांमध्ये जी दिसून येत असते, या मैत्रीची या ठिकाणी निश्चितच या ठिकाणी फायदा होताना सुद्धा दिसून येत आहे। सर्वप्रथम आपण या ठिकाणी म्हटल्याप्रमाणे उरण ईश्वरपूर हा जो काही नगर परिषदेचा एरिया आहे या ठिकाणी जयंतरावजी पाटील जे आमदार आहेत विद्यमान, यांचा जो काही उमेदवार असतील यांना सुद्धा विशाल पाटील यांच्या काँग्रेसची साथ पूर्ण भक्कमपणे असल्याचे दिसून येत आहे। त्याचबरोबर पलूस नगर परिषदेच्या ज्या काही उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाचे, यामध्ये डॉक्टर विश्वजित कदम जे विद्यमान आमदार आहेत यांना सुद्धा या ठिकाणी विशाल पाटील, त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाची सुद्धा भक्कमपणे साथ असताना दिसत आहे। त्याचबरोबर आपण विट्यामध्ये बघितलं तर विट्यामध्ये सुद्धा आमदार सुहास बाबर हे सुद्धा शिवसेना शिंदे गटाचे असले तरी सुद्धा मैत्री ही खूप महत्त्वाची या ठिकाणी दिसून येते आणि जो काही छुपा पाठिंबा आहे हा सुद्धा पाठिंबा सुहास बाबर यांच्या पाठीशी नेहमीच राहिलेलं दिसून येते विट्यामध्ये। त्याचबरोबर तासगावचा तर विषयच या ठिकाणी सांगता येत नाही। तासगावमध्ये तर फिक्स या ठिकाणी काँग्रेस असेल किंवा जे काही राष्ट्रवादी असेल ही भक्कमपणे एकी या ठिकाणी दिसून येते। पूर्णपणे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस जे काही शरदचंद्रजी पवार गटाचे अर्थातच आमदार रोहित पाटील गटाचे या ठिकाणी दिसून आपल्याला येत आहेत। या सर्व निवडणुकींमध्ये सर्वात महत्त्वाची बाब हीच आहे की राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट आणि काँग्रेस अशी ही जे काही पक्ष किंवा गट असतील या गटाची जी काही एकत्रीकरण आहे हे एकत्रीकरण भारतीय जनता पक्षाला पूर्णपणे टक्कर देताना दिसून येत आहे। यामध्ये शिवसेना उभाटा गट किंवा जे काही एकनाथरावजी शिंदे गट असेल हा थोड्या प्रमाणामध्ये टक्कर देताना दिसला तरी सुद्धा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी सध्या सांगली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला दिसून येते। परंतु सर्वात महत्त्वाचा पार्ट या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस पार्टी सातत्यानं आपल्याला संपूर्ण सांगली जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच नगर परिषदा निवडणुकांमध्ये दिसून येत आहे। या सर्व जो काही तिरकूट आहे या तिरकुटाचा जो काही निकाल असेल हा निकाल आल्यानंतर महानगरपालिका जे सांगली, कुपवाड, मिरज जे आहे
या निवडणुकीच्या परिणामांवर सुद्धा दिसून येईल। हा एक मोठा बदल आपल्याला दिसून येईल। जो स्थानिक स्वराज्य संस्था नगर परिषदांच्या निवडणुकीमध्ये जो काही विजय असेल, हा विजय या ठिकाणी निश्चितच सांगली, कुपवाड, मिरज महानगरपालिकेमध्ये सुद्धा दिसून येणार आहे। बाकी तुम्हाला काय वाटतं, या सर्व तिरकुटावरती किंवा भारतीय जनता पक्षाला आणखी कोण टक्कर देताना आपल्याला दिसून येत आहे? कोणत्या नगर परिषदेमध्ये सर्वात जास्त भारतीय जनता पक्षाला टक्कर देणारा कोणता पक्ष दिसून येतोय आपल्याला, हे सुद्धा आपण कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त कोणत्या पक्षाचे उमेदवार हे निवडून येतील हे सुद्धा सांगायला विसरू नका। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। नमस्कार।